तर श्री स्वामी समर्थ. तर ही बघा बाजरी, आमची बाजरी काढतोय आम्ही. तर तुम्हाला मी म्हटलं होतं की बाजरीचं ब्लॉग बनवून म्हणून. तर बाजरी काढतोय, खूप ऊन आहे पण काढू लागलोय दमादमाने. तर आत्या आणि ताई कणस काढू त्यात कापत्या त्या, आणि मग मी नेऊन टाकते थोडे थोडे, कारण की कसं मग खाली जमा करून ठेवलं ना तर त्यात डुकरं पण भरपूर येतात आणि उंदरं पण भरपूर बिळे झालेले. उंदरं मग नाश करतात ते, त्याच्यामुळे मग थोडे थोडे काढून नेऊन लगेच टाकते मी तिथं सुकायला. पण सुकते पण 2-3 दिवस सुकून जातात. तर असं गोणीनं त्याने टाकतोय मग कणसं. इथं सावलीत मस्त पाणी बिनी ठेवलंय. जार आणलेला आहे शेतामध्ये डायरेक्ट, आणि इथं आपल्या मोटरीस पाणी येतं, त्या पाण्यातून पोतं ओल्लं करून आणलं, त्याच्यावरती पोतं टाकलंय. असं जार ठेवलंय. मग पाणी थंड राहतं. दिवसभर काम करायचं म्हटलं उन्हात पाणी तर थंड लागतं. 1 एकर बाजरीमध्ये एवढे कणस निघलेत, अजून 5-6 फडके शिल्लक राहिलेत. तर एवढा तड भरलाय. कणस एकदम मस्त भारी कणस, एकदम अशी दाणेदार टच्चर दाणे भरलेले पूर्ण. पाखरांनी त्यांनी अजिबात नाही खाल्ले. तर बघा किती छान अशी बाजरी आलेली आहे आपली. तर थोडासा राहिला तर 5-6 फाटक्या काढायचे, बाकीचे झालेत काढून. इकडली काढून झाली, पुन्हा तिकडूनच राहिलेत 4-5 फाटक्या. आणि भुरी भरपूर आहे ती, पण त्या भुरीनं खूप खाजू येते अंगाला लागल्यावरती. कणस एकदम असे टाचोटाच भरलेले आहेत. ते भुरी जर आपण काढायला लागलो तशीच गळते, तशी गळत नाही. पानकाळ्या बाजरीची कसं पाऊस आल्याच्या नंतर मग ती गळून जाते, उन्हाळ्या बाजरीची गळत नाही. लांबून असं वाटतं बाजरी काढायलाच नाही आली, पण ते जेव्हा आपण समोर येऊ का तेव्हाच कळतंय बाजरी काढायला आली. त्यात डुकरांनी भरपूर नाश केला बाजरी. तिकडं पाठीमागच्या साईडची बाजरी सारी पाडून ठेवली त्यांनी. इकडं नाही पाडली, समजा घुसलेच होते त्या बाजरी नाश करायला, पण आम्ही घेतली काढून मग अदोगरच. आता तर झाली बाजरी काढून आता आपली. 4-5 फाडक्या म्हणता पण त्या भरपूर, म्हणजे 5:30 वाजलेत आता काढूपर्यंत. कारण की दुपारच भरपूर होतं. मग आम्ही दुपारी 2-3 तास बसत होतो, कारण की 1ला सुट्टी घेतली. आणि मग 3 वाजेपर्यंत जेवण वगैरे केले, काही थोडंफार बसलो. मग झाली आता काढून. आतमध्ये एक टोपलं राहिलंय, ते न्यायला आले मी. कोणत्या पटकीत होतं का ना, या फडकीत होतं काय, पण 5 नंबरचं टोपलं नेते आणते राहिला ने. ते सकाळचा कपडे धुवायचं. मक्कामध्ये गमीला राहिलं, याच्यामध्ये गमीला राहिलेलो, आतमध्येच राहिलं होतं, ते घेऊन जाते. झाली आता काढून सगळं. एवढं राहिलं होतं 7-8 फडके झालं. बघा इकडलं काय खालचं रान नांगरून ठेवलंय. आपलं कडं नव्हतं काढलेलं, ते मोकळं करून नांगरून विकरून ठेवलंय. तिकडच्या थडीच्या झाडं काढलेत. इकडले पण काढायचे, हे पण आता बाजरी काढायचं थांबलो होतो. बाजरी काढून झाली, तिकडले ती घ्यायचे काढून. भरपूर 2-4 दिवस गेली काढायला. चला तर बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.